रस्सा तळाला नाही. म्हणजे 2030 साली, आज 2011 आहे, त्या वेळेला हा देश बलशाली देशात किंवा संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नंबरचा देश होण्याकरता जी माणसं किंवा जी मुलं असणार आहेत त्याचा जन्म आज आणि उद्या आणि पुढच्या 3 वर्षात होणार आहे. आत्ताची असलेली या देशातली शिक्षण पद्धती, ज्याच्यामध्ये दुर्दैवाने बऱ्याच जणांना माहिती असेल की आपल्या शाळेमध्ये नागरिक शास्त्र हा फक्त 20 मार्काला पेपर होता, जोही बऱ्याच वेळा आपण ऑप्शनलाच टाकलेला असतो. म्हणून MITचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की त्यांनी एक कोर्स गव्हर्नमेंटसाठी इथे 1 वर्षाचा केलेला आहे. त्यामुळे शालेय जीवनापासून डेमोक्रेसी, लोकशाही तत्व याच्यावर आपण नीट विचार केला पाहिजे. आत्ताची शिक्षण पद्धती ही इतकी आजारी आहे की त्याला सारखी औषधं देऊन चालणार नाहीत. हे जाळ इतकं सडलेलं आहे, ते मुळापासून उपटून फेकून द्यायला पाहिजे आणि नवीन शिक्षणाचं एक बीज रोवायला पाहिजे, जे 2030 साली अख्ख्या युवकांच्या समोर असेल. नंबर 2, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये CSR तुम्ही ऐकलं असेल, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. अनेक मोठ्या कंपन्यांचा 2% हा फायदा ते कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून क्राय, युनिसेफ अशा संस्थांना देतात. मला असं वाटतं ह्या CSR जो असतो तो केवळ फंड पुरता मर्यादित नसावा, तो ह्युमन रिसोर्सेस मध्ये त्यांनी कन्वर्ट केला पाहिजे. प्रत्येक मल्टीनॅशनलच्या प्रत्येक एम्प्लॉईनी आठवड्यातनं 2 तास हे सामाजिक कामाकरता दिले पाहिजे, राजकीय कामाकरता दिले पाहिजे. मी राजकीय आणि सामाजिक असं काही बदल घडवत नाही. 2 तास म्हणजे महिन्यातले 8 तास झाले, म्हणजे 1 दिवस महिन्यातला किंवा वर्षातनं 12 दिवस झाले. त्यामुळे कॉर्पोरेट सेक्टर मध्ये सुद्धा नोकरी करून सुद्धा राजकारण करायला पाहिजे. मला असं वाटतं युथ पार्टिसिपेशन तेव्हाच वाढू शकेल. तिसरी गोष्ट म्हणजे मीडियाचा हा भाग आहे की कालच बघितलं असेल, इथे अतिशय उत्कृष्ट या देशाच्या भवितव्याचा एक कार्यक्रम चाललेला आहे. आणि सहज मी आज सकाळी टाइम्स ऑफ इंडिया जेव्हा बघतो तेव्हा अजूनही फ्रंट पेजवर घोटाळ्याचीच 3G आणि 2Gची बातमी आहे. कपिल सिब्बल जे म्हणले ते 3rd पेजवरती आहे. मीडियाची मला असं वाटतं खूप मोठी जबाबदारी आहे की या देशात राजकीय व्यक्तींकडून किंवा राजकीय पक्षांकडून जी चांगली कामं येतात त्यांना TRP नसेल तरी ती दाखवणं आवश्यक आहे. मी शेवट करतो की ही सगळी प्रोसेस केवळ एकट्या दुकट्याने करून चालणार नाही. तुम्हाला प्रत्येकाला उद्या सोशल वर्क, सामाजिक काम, राजकीय काम करायला स्वतः बाहेर पडावं लागेल. भाषण करून काही होणार नाही. तुम्ही ठरवा की मी या आठवड्यात 2 तास सामाजिक कामाला, राजकीय कामाला देणार आहे. मला असं वाटतं युथ पार्टिसिपेशन अजून काही वेगळं नसतं. हा देश नक्की घडेल. पुढच्या पिढीला A फॉर ॲपल, B फॉर बॉल आणि C फॉर कॅट शिकवण्याच्या ऐवजी A फॉर ॲम्बिशन, B फॉर बिलीफ, C फॉर कन्व्हिक्शन आपण शिकवू. तेव्हा D विल स्टँड फॉर डेस्टिनी. जय हिंद, जय महाराष्ट्र. My question is, the youth participation in Indian democracy is already low. So banning elections in colleges in Maharashtra, isn't it depreciating more? Young friend, your question is quite right one. I being the Minister for Higher and Technical Education, I just want to mention that one Lingdo committee was appointed in this regard, and actually the Lingdo committee had recommended that student elections should be conducted, but Supreme Court has given stay for it and the matter is sub judice. And so when the matter will be, we will appear on behalf of government. Like I being the government, I am of the favor that the election should be conducted. That is my personal opinion, and I will be conducting elections. But the matter being sub judice, just wait for some time and we will come there. सर, माझा प्रश्न असा आहे की राजकारणामध्ये सामाजिक वाद जरुरीचा आहे का? जातीवाद म्हणाल त्याला? नाही, 2 गोष्टी वेगळ्या विचारल्यात. सामाजिक वाद म्हणजे सामाजिक काम अपेक्षित आहे तुम्हाला कुठे मुलगी? मला प्रश्न कळला नाही. सॉरी सर, जातीवाद अजिबात नाही. राजकारण आणि जात याचा कुठलाही संबंध नाही.
मला असं वाटतं की या देशात सगळ्यांची कास्ट अँड रिलिजन ज्या दिवशी भारतीय लिहायला सुरुवात होईल तेव्हा देश पुढे जाईल. राजकारणात घराणेशाही योग्य आहे काय? आणि प्रश्न या मंचावर लोकशाही प्रक्रिया राबवण्यासाठी तहयात प्रयत्न करणारे आणि रात्रंदिन झटणाऱ्या सर्व लीडर्सना आहे. प्रश्न विचारणारे आहेत डॉक्टर नीरज जाधव, BVU कॉलेज ऑफ आयुर्वेद. डॉक्टर नीरज जाधव साहेब, आपण इथं आहात का? असलात तर आपला हात वर करा, उभे राहा. ते मागे आहेत. आता या सर्वांपैकी कोण उत्तर देणार? द्या. मी न बोललेला वक्ता याच्यावर उत्तर देतो की राजकारणात घराणेशाही ज्याची लायकी असेल त्यांनी यावं, ज्याची लायकी नसेल त्याला जनताच रिफ्यूज करते. कारण का संसदीय लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये मतदानाच्या माध्यमातून आपले प्रतिनिधी निवडले जातात. त्यामुळे तुम्हाला अमिताभ बच्चन हवा का गब्बर सिंग हवा हा तुम्ही निवडायचा, आम्ही नाही. राजकारणामध्ये सक्तीची निवृत्ती असली पाहिजे, कारण गेल्या कित्येक तासापासनं आपण राजकारणात युवकांच्या सहभागाबद्दल बोलतोय. पण मला असं वाटतं की ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या अनुभवाचा फायदा हा पक्षाला द्यावा आणि राजकारणात ही सक्तीची निवृत्ती लागू होऊन प्रत्येक युवकांना आज राजकारणात संधी ही मिळावी. यावर आपलं काय मत आहे हे सांगा. मला पुन्हा असं म्हणायचं की दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. राजकारणाला संधी द्यावी असं नाही. राजकारण ही कुठे संधी देण्याची गोष्ट नसते की तुम्हाला बॅटिंगला पाठवलं तर तू चांगला पहिल्या नंबरला पाठवलं तर सचिन तेंडुलकर सारखा खेळशील असं काही नसतं. त्याच्यासाठी क्रिकेट यावं लागतं. त्यामुळे राजकारण आणि सामाजिक संधी ही स्वतःपुरती आपण जोरदार निर्माण करावी. निवृत्तीचं वय मला असं वाटतं विचार निवृत्त ज्या दिवशी होतील त्या दिवशी त्या माणसाने निवृत्त व्हावं आणि मला याची फार गरज वाटत नाही. थँक्यू सर. माझं थोडं वेगळं मत आहे. मला असं वाटतं की राजकारणात वयोमर्यादा असावी, कारण सरकारी सेवेमध्ये सुद्धा 58 किंवा 60 वर्ष वय झालं तर त्याला निवृत्त केलं जातं. याचा अर्थ सरकारची सुद्धा धारणा आहे की तो माणूस त्याची कार्यक्षमता कमी होते. त्याच्यावर राजकारणात ही वयोमर्यादा असावी आणि जे ज्येष्ठ लोक आहे त्यांच्या अनुभवाचा सल्ल्याचा उपयोग हा पक्षाने करून घ्यावा. Well, I'll not waste my time by taking all those names who are sitting in the dais. But my dear friends, I'm really feeling sad that today I'm sitting on the dais and not with you. Well, let me start. I contradict with what Mr. Pandri Pandit said when he opened the session, when he said that there is a question whether students should enter active politics or not. Well, I take it as an insult to me myself. I have studied up to Master of Management Studies. I have studied my engineering. I am doing my PhD in history in Mumbai University. And still, at the age of 14, I jumped into politics. Believe me, माझ्या डावीकडे मेरे बाएं और मेरे दाएं और मेरे पीछे और आगे मेरे बाप कोई राजनीति में नहीं थे. एक शौक के नाते, out of passion, I entered politics, and today I am here addressing a session. So probably your passion, your affection, your love for anything which you like and would like to develop, त्याच्यात उडी मारावी, यश आपलंच असतं. Never get scared. I contradict on the second thing which is said. Is our politics constructive? Here is a country which has progressed from a pin to aeroplane. जिस देश में 1947 में पिन नहीं बनती थी, उस देश में अब दुनिया को धड़कन देने वाले नौजवान विमान बना रहे हैं. क्या ये देश की क्षमता राजनीति के वजह से बढ़ी नहीं है? While concluding the session, I will just say, students should be active, students have a role to perform, and it is always experience which teaches.
A student leader should never play to the gallery. मेरे मन में जो है, मेरे अंतर्मन की जो पुकार है, उसे मैं रखूंगा और दुनिया के सामने वही बात करूंगा जो मेरे दिल में है, और अगर सामने वाला कितना भी बड़ा हो तो उसके सामने रखने की ताकत रखता हूं, तो ही बात करनी चाहिए. You cannot play to the gallery. In last 15 years, not a single student leader could be seen coming up from the grassroots of the college and entering the mainstream of Maharashtra politics. राजेश टोपे जी, आप नौजवान के प्रतिनिधि हो. I would like you to take a historical decision and bring in student elections in the colleges of Maharashtra. That will give more entrants in Maharashtra politics who understand the grassroots reality. This nation has seen student leaders at every stage of political scenario. Lalu Prasad Yadav, once upon a time, president of Bihar University. Sushil Kumar Modi, now the deputy chief minister, once upon a time students leader. Nitish Kumar, once upon a time students leader. Sharad Pawar, a student leader born in Pune. Gopinath Munde, once upon a time a student leader. You name the politician at the center stage, and his grassroots are linked to student leadership. And that's why I can see Nitish Kumar here, I can see Lalu Prasad here, I can see Sharad Pawar ji here. You are the torch bearers of this nation. Thank you very much. Session 4, Youth Participation in Democracy. We, the student leaders assembled in the first Parliament of Indian Student Council leaders, hereby resolve to seek the elections according to the recommendations of James Leroy Commissions for constituting the student councils in colleges and universities in states where elections are not conducted. Come on guys, one message, one SMS can change something really big, something really very important for all of us. Well, that's a nice one everyone, a big hand. 86% लोग कहते हैं कि हाँ, Youth Participation in Democracy Resolution, the Session 4